अंबडसह नाशिक शहर परिक्षेत्रात अवैध धंदे करणाऱ्या टोळीचा उच्छाद सुरू आहे। या टोळीनं अंबड इथं काम करणारे दिव्य मराठीचे डीबी स्टार रिपोर्टर साईप्रसाद अनिल पाटील यांना मारहाण केली। तो दिव्य मराठी या वृत्तपत्रात टीव्ही स्टार या मालिकेत आमची बातमी का छापली म्हणून रस्त्यात अडवून साईप्रसादला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। संशयित राहुल काशीनाथ शेळके तसंच त्याचा मित्र रमजान राजू शेख या दोघांनी साईप्रसादला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून तसंच त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली। सदरचा प्रकार दत्त चौक सिडको इथं महावितरण कार्यालयासमोर घडला। संशयित आरोपी राहुल काशीनाथ शेळके वय 38 वर्ष राहणार मल्हार खान झोपडपट्टी गंगापूर रोड तसंच राजू रमजान शेख वय 25 वर्ष अजमेरी मशीद शिवाजी चौक भद्रकाली नाशिक यांनी साईप्रसादला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या संदर्भात अंबड पोलीस ठाणे इथं या दोन्ही संशयितांविरुद्ध 311 कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। अंबड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। सर, दिव्य मराठीच्या पत्रकाराला एका अवैध धंदेवाल्याने मारहाण केली, प्रकार काय आहे आणि गुन्हा दाखल झालाय काय? साईप्रसाद अनिल पाटील वय 34 वर्ष हे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत। ते दत्त चौक सिडको येथून जात असताना त्यांना अवैध मटका धंद्याचे एजंट राहुल काशीनाथ शेळके व रमजान राजू शेख या दोघांनी तू इकडे काय करतो असे वगैरे करून पत्रकारांना मारहाण केली, त्यांचा मोबाईल तोडला, त्यांच्याकडून बळजबरी 200 रुपयाची नोट काढून घेतली। अशा प्रकारे त्यांनी त्यामुळे तिथं जवळच असलेल्या म्हणजे पोलिसांना त्यांनी कॉल केल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस ठाणे येथे आणलेले आहे। त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध पत्रकार कायद्या अन्वये तसेच 397 पूर्वीचा आता 311 BNS म्हणजे दरोडाचा गुन्हा आम्ही जीवे ठार मारण्यासह दरोडा असा गुन्हा नोंद केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। आरबी न्यूज साठी मलिक शेख, नाशिक।